नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजचा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी मित्र नवीन वॅकन्सीची वाट बघत आहे, स्पेशली MSCBच्या ज्या 3 कंपन्या आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, या तीनही कंपनीमध्ये ज्या वरच्यावर वॅकन्सी येत असतात त्याबद्दल अपडेट्स आपण वरच्यावर देतच राहतो आपल्या व्हिडिओद्वारे. मागच्या 2-3 वर्षांमध्ये बऱ्यापैकी वॅकन्सी येऊन गेलेल्या आहेत. पुढेसुद्धा वॅकन्सीची शक्यता आहे. त्यामध्ये IT असो, डिप्लोमा इलेक्ट्रिकल असो, सिव्हिल असो किंवा बी सिव्हिल इलेक्ट्रिकल असो किंवा आधी बाकी नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहे, BCom बेस वगैरे, क्लिनिकल बेस वगैरे किंवा HR बेस वगैरे, तर याची वॅकन्सी वरच्यावर MSCBमध्ये तिन्ही कंपनीमध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये येतच राहते. तर सध्या रिसेंटली 2-3 दिवसापासून किंवा काही दिवसापासून एक न्यूज स्प्रेड होते आहे टेलिग्राम चॅनलवर किंवा WhatsApp चॅनलवर किंवा WhatsApp ग्रुपवर वगैरे. तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं हे अपडेट आहे असं मला वाटते. की काय आहे की महावितरणमध्ये किंवा तिन्ही कंपनीमध्ये वॅकन्सी पोझिशन किंवा वॅकंट पोझिशन भरपूर आहे, परंतु हे जे आहे तिन्ही कंपनीचे MD असेल किंवा गव्हर्नमेंट असेल किंवा ऊर्जा मंत्रालय असेल, हे जे वॅकन्सी आहे ते भरत नाही, पूर्णपणे भरत नाही. आणि त्यामुळे काय होतं की जे जुने एम्प्लॉई आहे, जे ऑलरेडी तिथे एम्प्लॉईड असेल, जे एम्प्लॉई असतात त्यांच्यावर कामाचं प्रेशर येतं. त्यामुळे तिन्ही कंपनीचे ज्या वॅकन्सी भरायला पाहिजे तशा प्रमाणात वॅकन्सी भरल्या जात नाही. त्या रिलेटेड एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे, ते तुम्हाला मी आधी सांगतो. अपडेट म्हटल्यापेक्षा काय की एक पेपरमध्ये, एक न्यूजपेपरमध्ये, लोकमत न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे की वर्कर्स फेडरेशन किंवा जे काही युनियन असतं ते वॅकन्सी जे काही पोझिशन आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल मागणी केलेली आहे महावितरणचे MD यांना. तर बघा मित्रांनो, वीज कर्मचाऱ्यांची किंवा कामगारांची शेकडो पदे रिक्त, ग्राहक सेवेवर त्याचा परिणाम होतो आहे. बघा न्यूज काय आहे किंवा काय, मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. मुंबईचं जे काही लोकमत न्यूजपेपर आहे त्यामधलं ही न्यूज आहे. तांत्रिक, अतांत्रिक व अभियंते संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे आणि फेडरेशनने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली. राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे बिल, थकबाकी वसुली, दैनंदिन देखभाल व ग्राहक सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, असे फेडरेशनचे म्हणणे आहे. आणि हे खरं आहे. मागच्या 10-15 वर्षापासून आम्हीसुद्धा बघतो आहे की एका JEकडे किंवा एका AEकडे कधीकधी 3-3 डिस्ट्रीब्युशन सेंटर किंवा सेक्शनचा चार्ज राहतो. एका ऑपरेटरकडे म्हणजे 4 ऑपरेटर पाहिजे, तिथं 2च ऑपरेटर काम करतात आणि 24-24 तास, 12-12 तास ऑपरेटरला काम करावं लागते किंवा टेक्निशियनलासुद्धा ॲडिशनल चार्जमध्ये काम करावं लागते. ठीक आहे. 2025पर्यंत म्हणजे ही जे हे आलेलं आहे न्यूजपेपरमध्ये, हे लेटेस्ट आहे, मागच्या 8 दिवसातलं कधीचं तरी आहे हे, याच्यामध्ये डेट दिलेली नाही आहे. 2025पर्यंत मंजूर मनुष्यबळापैकी अभियंता प्रवर्गातील कनिष्ठ अभियंता वितरण म्हणजे JEE वितरण, JEE डिस्ट्रीब्युशन, डिप्लोमा बेस इलेक्ट्रिकल बेसच्या जागा असतात त्या 215 पदे वॅकंट आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता म्हणजे AE, जे बी इलेक्ट्रिकल बेसवर असतं वितरण, 334 पदे. उपकार्यकारी अभियंता म्हणजे DYE वितरण 205, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 48 आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 21 पदे. अधीक्षक अभियंता 9 पदे आणि मुख्य अभियंता म्हणजे C 4 पदे. पदोन्नती व सरळ सेवा भरतीमध्ये रिक्त आहेत, वॅकंट पोझिशन आहेत. बघा वॅकंट पोझिशन आहे, त्याच्यामध्ये आपलं जे कामाचं आहे ते JEE आहे 215 आणि AE आहे 334, हे अजूनही वॅकंट आहे. ठीक आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलसाठी 28 जागा, AEसाठी 47 जागा, उपकार्यकारी अभियंता म्हणजे DYEसाठी 17 जागा, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी बोलतो आहे 4 आणि SCसाठी म्हणजे अधीक्षक अभियंत्यासाठी 1 जागा. सरळ सेवा व पदोन्नतीद्वारे रिक्त पदे आहेत. अभियंता प्रवर्गातील 663 पदे रिक्त आहेत. AE JEE आणि सगळं धरून, AE आपला डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल धरून 663 पदे ही अजूनही रिक्त आहेत. हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे किंवा हे जे वाक्य आहे किंवा हे जे काही ही रिक्त पदे आहे ते भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे JEEची पदे भरपूर इथे वॅकन्सी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा तांत्रिक संवर्गातील म्हणजे टेक्निकल संवर्गातील मंजूर पदे 60,852 असून भरलेली पदे 37,000 आहे. 37,000 भरलेली आहे. 60,000 पैकी म्हणजे वॅकंट किती आहे 25,494 आहेत. म्हणजे ही पदे रिक्त आहेत 25,000 टेक्निकल कॅडरमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं टेक्निशियन आलं, विद्युत सहाय्यक आलं, उपकेंद्र सहाय्यक आलं वगैरे. ठीक आहे. यंत्रचालक म्हणजे उपकेंद्र सहाय्यक प्रवर्गातील पदोन्नती व सरळ सेवा भरतीमध्ये 15,026 मंजूर पदे आहेत. त्यापैकी भरलेली पदे 9,904 आहे. रिक्त पदे 5,600 म्हणजे ढोबळ मारणे 5,500 पदे ऑपरेटरची वॅकंट आहे.
ठीक आहे. रिक्त पदे आहे 15,000 टोटल आहे, 9,000 भरलेली आहे, 5,000-6,000 5,000-5,500 ही पदे रिक्त आहेत. अतिशय महत्त्वाची न्यूज आहे आणि युनियनची अशी मागणी आहे की यावर तुम्ही भरती काढा आणि नवीन जे आहेत नवीन त्यांना संधी द्या, जे इच्छुक असेल त्यांना, आणि जे जुने एम्प्लॉई आहे त्यांच्यावरचा भार कमी होईल आणि कामामध्ये सुद्धा म्हणजे जे काही आपले कन्झ्युमर असतात त्यांनासुद्धा चांगली सेवा मिळेल असं युनियनचं म्हणणं आहे. आणि युनियनचं म्हणणं अगदी रास्त आहे, योग्य आहे आणि MD महावितरण यांना ही तशी रिक्वेस्ट केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला मागच्या काही दिवसापासून 1-2 महिन्यापासून पुशअप करतो आहे की उपकेंद्र सहाय्यकची भरती सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे सध्याच्या कंडिशनला. सगळ्यात जास्त जर कुठली एक्सपेक्टेड असेल तर ती आहे उपकेंद्र सहाय्यक आणि JEE आणि AE आहे. परंतु AEचा आता रिसेंटली होऊन गेल्यामुळे थोडासा त्याला वेळ लागू शकतो. परंतु या सगळ्या वॅकन्सी डिसेंबर 2000 जे काही आपलं 26 आहे तोपर्यंत इथे वॅकन्सी येण्याची शक्यता आहे. वॅकंट पोझिशन भरपूर आहे मित्रांनो, ते आधीपासूनच होत्या. काही पोझिशन त्यांनी आता काढल्या, पोस्ट काढल्या, परंतु अजूनही वॅकंट पोझिशन भरपूर आहे. त्यामुळे वॅकन्सी येणारच आहे. तुम्ही सातत्य अभ्यासामध्ये ठेवा, अभ्यास तुमचा सुरू ठेवा, वेळ वाया घालू नका आणि विनाकारणच्या भानगडीत तर पडूच नका. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, जे आता इच्छुक असेल MSCBसाठी, त्यांना असं वाटत असेल की बाबा महावितरण प्रायव्हेटमध्ये जाईल किंवा प्रायव्हेट वगैरे, तर त्यांना असं वाटत असतं तर त्यांनी अभ्यास करू नका आणि कुठल्याही पोस्टच्या मागे लागू नका. डायरेक्ट कुठला तरी जॉब पकडा आणि ते करा, प्रायव्हेट करा, काही करा, काही करा. कारण की मी प्रायव्हेटायझेशनवर भरपूर व्हिडिओ दिलेले आहे, तरी मला परत तेच प्रश्न येतात की सर प्रायव्हेटायझेशनचं काय होणार वगैरे वगैरे. तर प्रायव्हेटायझेशन हे होणार नाही, झालं तरी 10-20% फक्त होईल. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर अभ्यास चांगला सुरू करा आणि पुढच्या वॅकन्सीची तयारी करा. जर ज्यांचा आपल्यावर ट्रस्ट आहे, विश्वास आहे, त्यांनी अभ्यास सुरू ठेवा. पुढे वॅकन्सी येणार आहे आणि त्या रिलेटेड आपलं ॲप आहे, इंजिनियर मॉल आपलं ॲप आहे, आपली वेबसाईट आहे engineermall.com. त्यावर आपण पूर्ण माहिती देतच असतो आणि ॲपवर आपले कोर्सेससुद्धा आहे. ITI रिलेटेड टेक्निशियन, उपकेंद्र सहाय्यक वगैरे या रिलेटेड कोर्सेस आहे. त्यानंतर JEEचे कोर्सेस पूर्ण अवेलेबल आहे. सगळं अवेलेबल आहे. तुमचं काही त्या रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला माझ्या माझ्या नंबरवर 7038138990 यावर मॅसेज करा. काही क्वेरी असेल, तुम्हाला कोर्सबद्दल काही क्वेरी असेल तर त्या रिलेटेड तुम्ही मेसेज करू शकता. कॉल करू नका, डायरेक्ट मी रिसीव करत नाही. ठीक आहे. आणि पहिले मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा. आणि ITI रिलेटेड फाउंडेशन बॅच आपण आता सुरू केलेली आहे. पार्ट A त्याचा बऱ्यापैकी कंप्लीट झालेला आहे. पार्ट 2वर सध्या काम सुरू आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पुढे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल, आजची माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे मला तुम्हाला लवकरात लवकर शेअर करणे भाग होते. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही JEEसाठी तयारी करत असाल, AEसाठी तयारी करत असाल, सिव्हिल असाल, इलेक्ट्रिकल असाल, ITI टेक्निशियन असाल, इलेक्ट्रिशियन असाल, वायरमन असाल, तर तयारी सुरू ठेवा. जर तुम्ही डेडिकेटेडली गव्हर्नमेंटचा तुम्ही टार्गेट करत आहे तर तयारी सुरू ठेवा. आणि तुमची तयारी कुठे, कधी, कुठल्या एक्झाममध्ये कामात पडेल तुम्हाला काहीच सांगता येणार नाही. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये, जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केला, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स जे आपण देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.